आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। गेल्या 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींनी किंवा लोकप्रतिनिधींवर गोळीबार होण्याच्या घटना घडल्या आहेत। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अत्यंत खालच्या स्तराला गेला आहे। जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी, मात्र महाराष्ट्राला कलंकित करू नये असा इशारा काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती यांनी दिला आहे। तुम्हाला पुरोगामी महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सत्ता सोडा, सत्तेवर बसण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही। तुम्ही जर असे डाग महाराष्ट्राच्या चारित्र्याला लावणार असाल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला सोडणार नाही असा इशाराही ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिला। आणि ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राचा बिहार हे लोक करतात। महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जात होता। आज या गोळीबार प्रकरणांमुळे म्हणजे 4 दिवसाच्या आतमध्ये लोकप्रतिनिधीद्वारे किंवा लोकप्रतिनिधीवर असे गोळीबार होत असतील, याचा अर्थ असा आहे की पोलीसची भीतीच राहिलेली नाहीये। आणि किती नागपूरमध्ये तुम्ही बघा, क्राईम काय लेवलवर वाढतंय। तुम्ही पुण्याला बघा, कोयता गँगची त्या ठिकाणी भीती सगळ्यांना दिसते आहे। तुम्ही सदा सरवणकरांचं प्रकरण बघितलं तर तोही एक प्रकरण फेमस झालेलं आहे। म्हणजे कोणी काही करायचं आणि हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतायत की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही। महाराष्ट्राचा बिहार करण्याला महाराष्ट्र माफ करणार नाही। या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र्य सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे, जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे। नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची ठाम मागणी। संजय राऊत जे ट्विट करतायत ते फोटो तर आहेतच ना त्यांच्यासोबतचे, हे तर प्रूफ्स आहेत। हीच लोक ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला कशा प्रकारे आरडाओरडा करतात, अरे महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना। आणि तुम्ही जर असे डाग महाराष्ट्राच्या चारित्र्याला लावत असेल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा।